नमस्कार, मी रोहित गुरव. ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेची मुदत या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपण लाडकी बहीण योजनेची KYC करू शकता. आता यामध्ये प्रश्न असा होता की काही महिलांचे पती मृत्यू पावलेले आहेत, वडीलही नाहीत, त्यांनी काय करायचे? तर यामध्ये शासनाने एक निर्णय दिलेला आहे की ज्यांचे पतीही नाहीत आणि या ठिकाणी वडीलही नाहीत, त्यांनी आपल्या पतीचा किंवा वडिलांचा मृत्यूचा दाखला, आपला आधार कार्ड, बँक पासबुक हे जोडून जिल्हा म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यातील महिला असतील त्या जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास विभागात हे डॉक्युमेंट जमा करायचे आहेत. म्हणजे आपल्याला पुढच्या लाडक्या बहीण योजनेमध्ये हप्ता येण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. ज्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे येतात त्या सर्वांनी KYC करणे बंधनकारक आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.